आता भाऊ झोपलेले असताना त्यांच्या पायावर तो ओलसर थंड वाटलं त्यांना. पायावून गेला. हा, पायावरून उंदराच्या प्रत्यक्षित तो इकडे आला, याच्यामध्ये बसला. मग भाऊने तो पाहिला. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे टिटवी गावात सैनाजी तनपुरे यांच्या घरात. त्याच्यातली पिशवी काढ. सकाळचे 4 वाजलेत. त्यांच्या घरात एक साप आहे, त्याला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलो. काढ पिशवी, मोकळी करते. डब्याच्या आड एक भारतीय नाग बसलेला आहे, विषारी साप. युजली भक्ष्याच्या शोधात असे साप येऊन बसतात. दोन्ही डब्यांच्या मध्ये बसलेला दिसतो. करूयात रेस्क्यू. स्टेट्यून. बसला तो चांगलं झालं. नाग युजली पळून देतात. एखादं टॉर्च लावले त्याच्यावर ना. भारतीय नाग आहे. हो, आता चिडला तो. एवढं काढलं की खूप लोक झाली पण ती. हे आहेत इकडे. तनपुरे. काय नाव म्हटलंय तुमचं? संतोष तनपुरे. संतोष तनपुरे यांच्या घरात पकडलं. आता ऑलमोस्ट सकाळचे 4 वाजले. 3:30 वाजता निघाला तो. 3:30 वाजता दिसला. दिसला कसं काय? तो या घरातून आला इकडे. आता भाऊ झोपलेले असताना त्यांच्या पायावर तो ओलसर थंड वाटलं त्यांना. पायावून गेला. हा, पायावरून उंदराच्या प्रत्यक्षित तो इकडे आला, याच्यामध्ये बसला. मग भाऊने तो पाहिला. म्हणजे आधी त्यांना तिथंच पायावरनं गेला त्यांच्या. पायावरनं आला. आता सगळ्यात मोठी चूक तुमची काय आहे दाखवू का तुम्हाला? हा, ही जी दिसते एवढी मोठी साप, हे खिंड आहे. ह्या खिंडी ज्या आहेत त्या खिंडी सगळ्यात पहिले बंद करून घ्या. कारण ह्यांचं आपल्याशी दुसरं काही नातं नाहीये. आपल्या घरातले उंदर खायला हे साप घरात येतात. उंदरामुळे आला ना तो. हा, तर आता त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे की अशा कुठं सांदी ठेवू नका. आता सकाळ झाली की सगळ्यात पहिले ते घ्यायचं. एक तर तिथं ते नीट व्यवस्थित छापून घ्यायचं, त्याला एखादी पट्टी लावायची, नाही तर चौकट लावून त्याला पॅक करून टाका. ते नशीब म्हणजे आता एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की पायावरनं गेला पण त्यांनी काही केलं केलंच का? नाही काय. साप स्वतःहून काहीच करत नाही. आपल्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दल खूप जास्त भीती बसलेली आहे. कारण उंदीर जो आहे ना इकडे पळाल्यामुळे तो त्याच्या मागे पळाला. त्याच्या मागे इकडं. आणि तो उंदीर निघून गेला पण तो तिथे बसला. तर स्वतः सापाच्या एक तर आपण अंगावर पाय दिल्याशिवाय किंवा त्याला धक्का लागल्याशिवाय साप काही करत नाही. तर तेवढ्या गोष्टीची काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं हे जे आहे हे बंद करा. कुठं नळे जर असतील तर नळे सगळे व्यवस्थित बंद करून घ्या, कारण नळ्यांमध्ये उंदर राहतात आणि त्याच्या मागे साप येतात मध्ये. तर ह्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता सकाळी 3:45-4 वाजता संतोष तनपुरे, राहणार टिटवी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा,
त्यांच्या घरून रिसिव्ह केलेला भारतीय नाग, जो एक विषारी साप आहे, जो आता त्यांच्या सांगण्यानुसार उंदराच्या मागे पळत होता आणि त्याच वेळेस त्यांच्या वडिलाच्या पायावरनं गेला हा नाग. थंड पायाला जाणवलं, त्यामुळे ते जागे झाले आणि हा साप त्यांना दिसून आला. भारतीय नाग, जो एक विषारी साप आहे. बघू शकता कशा प्रकारे फणा काढून उभा राहायला लगेच. हे संकटात जाणवल्यानंतर नाग हा असा एकमेव साप आहे, हा त्याचा गुणधर्म आहे की इमिडिएटली फणा काढून उभा राहतो. साधारण एक 2 ते 3 वर्ष वयाचा नाग असावा हा. अगदी पूर्ण चपटा फणा आहे आणि जो हुडवरचा जो स्पेक्टॅकल मार्क आहे तो सुद्धा एकदम सुंदर व्ही शेप मधला दिसतोय. कमी सापडतात असे नाग. पूर्ण शरीर फुगवलं त्याने मानेपासून. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं सापांचं, नागाचं पर्टिक्युलरली. आणि आधी दरवेळेला सांगितल्याप्रमाणे नाग हा साप असा स्वतःहून कधीही चावायला येत नाही. म्हणजे तो त्यांच्या पायावरनं जरी गेला तरी त्या नागाने काहीही केलं नाही त्यांना. पण याच्या अंगावर जर पाय दिला, चुकूनचा धक्का लागला तर साप मात्र 100% चावतो. आणि एवढ्यावरही साप चावल्या माणूस मरतो असं नाही. तर आपण वेळेत जर दवाखान्यात जर पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. कुठल्याही घरगुती गावठी उपचार न करता सरळ दवाखान्यात जावे, हा ह्याच्यावरचा एकमेव खूप चांगला इलाज. दिला ह्या सापाला सोडून ह्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि एक नवीन फीचर आलं आहे हाईपचं. लाईकचं बटन दाबल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये एक हाईपचा ऑप्शन येतो, तर हाईपही करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.